पीक विमा वाटपाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। 10 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पीक विमा आता येऊ लागला आहे। पात्र 10 जिल्ह्यांमधील गावांची यादी सुद्धा आता समोर आलेली आहे। लगेच तुमचं नाव या यादीमध्ये आहे का तुम्ही आता चेक करायचं आहे। पुढे यादी सुद्धा सांगणार आहे। पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज 76 कोटी रुपये वाटण्यात आले आहेत। पीक विम्यासाठी जिल्हे व त्यातील पात्र गावांची यादी सुद्धा समोर आली आहे। कोणती यादी आल्या नक्की बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये आज सकाळपासून 10 जिल्ह्यांमध्ये पैसे पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून येऊ लागले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये बोगस पीक विमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे त्यांच्या खात्यावर आता सरकारने पैसे सोडलेले नाहीत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेमध्ये जर आला नसेल तर तुमचं नेमकं नाव वगळण्यात आले आहे का? बोगस पीक विम्याचे यादीमध्ये तुमचं नाव गेले आहे का? का तुमच्या बँकेचा अजून पण काय प्रॉब्लेम झालाय का? तुमच्या जिल्ह्याचा नंबर अजून लागलेला नाही का? जवळजवळ 3.5 लाखाच्या वरती, म्हणजे बघा 3 लाख ते 3.5 लाखाच्या वरती पीक विम्याच्या यादीमधून आता शेतकरी बाहेर पडले आहेत। मग तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? तुम्ही बाहेर पडलाय का नाही नक्की चेक करायचं आहे। तुम्हाला यादी पुढे सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीक विमा आला नसेल तर आजसाठी जे 10 जिल्हे निवडले आहेत तर त्याच 10 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लावलाय का हे सुद्धा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो समजणार आहे। काल 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती। आज 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे। काल काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट काहींना 15,000 रुपये आलेले आहेत, तर बघा काहींना 15,000 रुपये, काहींना 20,000 रुपये काल 16 जिल्ह्यामध्ये आले आहेत। आज परत एकदा या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे, कारण की 10 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा वाटप सकाळपासून आता सुरू झाला आहे। काल, आज, उद्या असं 3 दिवस पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ लागला आहे। काल या 16 जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचे वाटप झाले आहे। आज 10 जिल्ह्यामध्ये बघा आता वाटप सुरू आहे। आता उद्या 10 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। असं पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। अखेर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण आता सुरू झाले आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जो वाटप सुरू झालेला आहे, हेक्टरी किती रुपये नेमकं तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, कोण्या पिकासाठी हे पीक विमा आता सुरू झाला आहे, त्या जिल्ह्यांची नावे, कोण शेतकरी पात्र झाले आहेत, सर्व तुम्हाला समजणार आहे। तर अखेर शेतकरी मित्रांनो, 10 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे। भरपूर शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या की पीक विमा मिळावा, तर तो पीक विमा कालपासूनच आता मित्रांनो सुरू झाला आहे। आज सकाळपासून या 10 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत। जर करता तुम्हाला जर या 10 जिल्ह्यामध्ये अजून पण पैसे आलेले नसेल तर तुमचा बँकेचा प्रॉब्लेम झालाय का नक्की बघायचं आहे। कारण 31 मार्चला शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना येणार होते, परंतु बँकांच्या तांत्रिक अडचणीमुळे पैसे हे येऊ शकले नव्हते। मग अजून पण तुमच्या बँकेमध्ये प्रॉब्लेम झालाय का नक्की बघायचं आहे। आणि प्रॉब्लेम झाला तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्व समजणार आहे की तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम जर झाला असेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे। बघा, तुम्हाला जर अजून पण पीक विम्याचे पैसे तुमच्या बँकेत मिळत नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे। कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला पैसे आले नसेल तर नेमकं तुम्हाला काय करावे लागणार आहे, कोणकोणत्या चुका सुधाराव्या लागणार आहेत, तर हे तुम्हाला समजणार आहे। कारण अनेक जिल्ह्यामध्ये आता बघा असं पण झालंय की त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांना, म्हणजे शेजारी राहत असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आले आहेत, परंतु अनेक शेतकऱ्यांना हे पैसे आलेले नाहीत। त्याची नेमकं कारणे काय आहेत? तुम्ही बोगस पीक विम्याच्या यादीमध्ये नेमकं तुमचं नाव गेलंय का? का तुमच्या बँकेचा नेमका काय प्रॉब्लेम झालाय का? कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत? तर बघा, कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले नाहीत आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत, तर याची यादी सुद्धा समोर आली आहे। ती पण पुढे तुम्हाला समजणार आहे। ज्यामध्ये मित्रांनो 10 जिल्हे आता सांगण्यात आले आजसाठी, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर कांदा पिकासाठी, आंबा पिकासाठी, सोयाबीन असेल, गहू असेल, ज्वारी असेल, तर असे वेगवेगळ्या माध्यमातून पीक विमा 2024ला ज्या शेतकऱ्यांनी हा पीक विम्याचा अर्ज भरला होता तर त्यांच्या खात्यावरती हे पैसे सोडू लागले सरकार। तर यामध्ये आता बघा काही शेतकऱ्यांना अगदी 15,000 रुपयापासून डायरेक्ट 32,000 रुपयापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सकाळपासून मित्रांनो येऊ लागला आहे। जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आधार कार्डला तुमच्या बँकेचं खातं लिंक केलं असेल
तर तुम्हाला पण हा पीक विमा तुमच्या खात्यावरती आज सोडलेला आहे। तुम्ही एकदा तुमच्या बँकेचे खाते नक्की चेक करायचं आहे। कदाचित मित्रांनो आज सकाळी तुम्हाला पैसे आले पण असतील, बँकेचं खातं नक्की चेक करायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात आले आहेत ते सांगणारच आहे, परंतु जी24 तास या मोठ्या न्यूज चॅनलने स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्या 3.25 लाख शेतकऱ्यांना आता यामधून आता वगळण्यात आले। बघा बातमी नेमकी काय आल्या, तुम्हीच तुमच्या कानाने जी24 तासने काय बातमी दिल्या नक्की या ठिकाणी ऐकायचं आहे। बघा आता 3.25 लाख बोगस पीक विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले। प्रत्यक्ष लागवड न करता केवळ कागदोपत्री लागवड करण्यात आली। पीक विमा लाटण्याचा काही शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे प्रयत्न झालाय आणि कृषी विभागाकडून तपासणी केल्यानंतर आता कारवाई केली जाते। राज्यातल्या सुमारे 3.25 लाख बोगस पीक विमा प्रस्ताव आता रद्द करण्यात आलेले आहेत। पिकांची प्रत्यक्ष लागवड न करताच केवळ कागदोपत्री लागवड दाखवून भरपाई लाटण्याचा हा प्रकार काही शेतकऱ्यांकडून सुरू होता। कांद्यासह इतर अनेक पिकांचा बोगस पीक विमा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल की अनेक बोगस पद्धतीने शेतकऱ्यांनी जे 3.25 लाख शेतकरी आहेत त्यामध्ये तुमचा अर्ज गेलाय का तुम्ही नक्की बघायचं आहे। तर बघा म्हणजे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमामध्ये बोगस पद्धतीने पीक विमा भरला होता, म्हणजेच अनेक शेतकरी असे पण आहेत ज्यांनी शेतीमध्ये पीक सुद्धा केलं नाही, अगदी ते खोट्या पद्धतीने अनेक कृषी अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन त्यांनी तशा प्रकारे शेतीचा पीक विमा उतरवला होता। हे त्यांच्या खात्यावरती पैसे आज आले नाहीत। बघा बोगस पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी पैसे घेतलेत त्यांनी पीक विम्याची वाट सुद्धा बघू नये असं सांगण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यामध्ये 5 प्रकारच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। मग कोणते 5 प्रकारचे शेतकरी आहेत ते पण तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामधील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे आपल्या प्रत्येक गावामध्ये बघा एक गावरान जमीन असते, राखीव जमीन असते, सरकार नीती गावरान जमीन ठेवलेली असते। तसेच बघा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केले बघा, डायरेक्ट सरकारची जमीन जी आहे तर ती गायरान जमीन दाखवून तशा प्रकारे बोगस पीक विमा घेतलाय, त्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत। 2 नंबरचा प्रकार आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी डोंगराळ भागाची जमीन दाखवल्या, त्या डोंगराळ भागामध्ये अगदी त्यांनी पीक सुद्धा कोणतेही केले नाही, तरी पण त्या डोंगराळ भागातली शेतकऱ्यांनी म्हणजे डोंगराळ मोठा डोंगराचा भाग दाखवून त्या ठिकाणी पीक नाही सुद्धा तरी ते पीक विम्यामध्ये जागा नोंदवली आहे, शेत नोंदवलं आहे। तशा प्रकारे कृषी अधिकारी म्हणजे संबंधित जे कृषी अधिकारी असतात पीक विमा नोंदवून घ्यायला, त्यांना कोणताही पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला नाही। त्यामुळे सरकारला आता मोठा ताण पडत आहे, त्यामुळे तुम्हाला पीक विमा वाटपामध्ये उशीर होत आहे। यामधून अनेक शेतकरी वगळण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे। तुम्ही आत्ताच बातमी पाहिली की 3.25 लाख शेतकरी आता या योजनेमधून वगळण्यात आले आहेत। त्यामधील वगळण्यात आले आहेत ते प्रकार म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी बघा कॅनलची, आता रोड जो असतो सरकारी त्याच्या कडेची जमीन शेतीच्या त्यामध्ये दाखवण्यात आली आहे। त्यामुळे असे शेतकऱ्यांना सुद्धा वगळून पीक विमा या 10 जिल्ह्यात सोडण्यात आला आहे। मग बघा आता ओळीने 10 जिल्ह्यांची नावे सांगतो, त्या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्ह्याचा नंबर असेल तर तुम्हाला आज तुमच्या खात्यामध्ये हे डायरेक्ट पैसे सोडण्यात आले। तर त्या जिल्ह्यांची नावे सांगतो बघा, सर्वांनी आता इथे गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला या 10 जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे वाटप सकाळपासून सुरू झालं आहे। बघा जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर तुम्ही तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक आहे का एकदा नक्की चेक करायचं आहे। तशा प्रकारे बँकेला फोन लावून तुम्ही विचारू शकता। जर तुमच्या बँकेला जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या बँकेत पैसे येणार नाहीत असं सुद्धा सांगितले। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।